Audio Jungle. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनल साठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. अमरावती नवनाथ मंदिर येथे दत्त जयंती निमित्त 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत आयोजित श्रीमद नवनाथ कथा सप्ताह व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न. अमरावती शहरातील कठोरा रोड, स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी परिसरातील नवनाथ मंदिरात दत्त जयंती निमित्त 1 डिसेंबर पासून ते 9 डिसेंबर पर्यंत हरिभक्त पारायण श्री संतोषजी महाराज निंबाळकर व रामेश्वर महाराज इंगळे यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद नवनाथ कथा सप्ताहाचे 1 डिसेंबर पासून ते 9 डिसेंबर 2025 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला पुरुष भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 8 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मंदिर परिसरातून पालखीचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी श्रीमद नवनाथ कथा सप्ताहाची समाप्ती व मंदिराच्या प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी परिसरातील सर्व महिला पुरुष भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला. 9 डिसेंबर रोजी सायंकाळच्या आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास मीडिया कव्हरेज देण्याकरिता पोहोचलेले बडनेरा मंडल न्यूजचे मुख्य संपादक सादिक शाह व कॅमेरामॅन फैजान शाह यांचा हरिभक्त पारायण श्री संतोष महाराज निंबाळकर व मंदिराचे विश्वस्त सदस्यांनी नारळ दुपट्टा भेट करून सत्कार केला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नवनाथ मंदिराचे देवेंद्रजी लवाडे, रवी बोबडे, रवी भाऊ उमेकर, संजय भाऊ शेळके, हरिभाऊ लवाडे, रावसाहेब भोंडे, किसनरावजी मोरे, संजय भाऊ लवाडे, सुधीर भाऊ पोहकार, नरेंद्रजी देशमुख, राहुल भाऊ मुंदाने, स्वप्नील भाऊ काळबांडे, राजू भाऊ कोल्हे, प्रवीण भाऊ मेश्राम, गजाननराव गवडी, गजाननराव पातोंड, योगेंद्रजी मोहोळ आदींनी परिश्रम घेतले. अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट. कॅमेरामॅन फैजान शाहसह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आता आम्ही पोहोचलेलो आहोत अमरावती कठोरा रोड, स्वावलंबी नगर, दामोदर कॉलनी या परिसरात. आणि दामोदर कॉलनी या परिसरात नवनाथ महाराजांचे भव्य दिव्य मंदिर आहे. आणि या मंदिरावर दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून नवनाथ ग्रंथ वाचन हा सप्ताह इथं सुरू करण्यात आला होता. आणि दत्त जयंती निमित्त इथं भव्य दिव्य एक कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि आता त्याच निमित्तानं आज इथं महाप्रसादाचा आयोजित करण्यात आलेला आहे. तर हे पाहू शकता आपण. तर हे पाहू शकता की आता जेवणाची व्यवस्था झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात इथं महाप्रसादाचा आणि भोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा बरं का, बडनेरा मंडल न्यूजचे संपादक सादिक शाह आपल्या भाषेमध्ये हरिभक्त परायण सादिक शहा हे सुंदर बातमी देतात आणि छोटी नाही मोठी देतात. म्हणून आमच्या सर्वांच्या कार्यकारिणी आणि हे महाराज मंडळीच्या तर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो. फोटो काढला अशी इकडे असे एक फोटो भी लेना उसमें.
या. श्री दत्तात्रय भगवान की जय. या श्रीकडे. हा. होगा. हे पाहू शकता की आज नवनाथ मंदिर यांचे जे पदाधिकारी आहे, या मंदिराचे जे पदाधिकारी आहे आणि इथं जे आळंदीवरून आलेले आहे हरिभक्त पारायण संतोषजी महाराज निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बडनेरा मंडल न्यूजचे संपादक म्हणजे मी सादिक शाह आणि माझ्यासोबत कॅमेरामॅन फैजान शाह याचा इथं सत्कार करण्यात आला आहे श्रीफळ व दुपट्टा देऊन. तर हे पाहू शकता की हा प्रेम आणि या देशाला आज खऱ्या अर्थाने या एकात्मतेची गरज आहे. तर या मंडपात, या मंदिरात इथं कुठलाही जाती धर्माचा भेदभाव नाही आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस इथं आलेला आहे आणि आज इथं महाप्रसादाचा तो लाभ घेत आहे. तर आज नवनाथ मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त सप्ताह तर होताच, श्रीमद नवनाथ ग्रंथ हा सप्ताह इथं वाचण्यात आला आणि त्यानिमित्तानंच आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं, महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. तर खूप छान पद्धतीने इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळे भाविक भक्त महिला पुरुष या महाप्रसादाचा लाभ घेत आहे. तर आजच्या या विषयावर आपण जे आळंदीचे हरिभक्त पारायण संतोषजी महाराज निंबाळकर यांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणाल महाराज? जवळजवळ 17 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू राहतो. दत्तात्रय उत्सवाच्या निमित्ताने नवनाथ मंदिरामध्ये दरवर्षी कधी भागवत, कधी रामायण, कधी देवी भागवत वेगवेगळ्या पुराणाचं कथन होते. सर्व लोक श्रवण करतात. यामध्ये कधी हरिभक्त परायण रामेश्वर महाराज इंगळे, कधी आम्ही कथा करण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी दूरदूरून सर्व लोक येतात. सर्व धर्माची, पंथाची, संप्रदायाची आणि उदार अंतकरणाने सहकार्य खूप करतात. कारण इथल्या प्रसादाचं महत्त्व सर्वजण मानतात. इथे कोणता भेद नाही, द्वेष नाही, क्लेश नाही, म्हणून सर्वांना घेऊन आणि इथे ही मंडळी चालते. आणि त्याच्यामध्ये विशेष दरवर्षीप्रमाणे आमचे बातमी देणारे हे जे आहेत सादिक शहाजी, हे सुद्धा मोठ्या प्रमाणाने प्रचार प्रसार करतात. कारण 25% प्रचाराचा जो वाटा आहे तो आमचे शहीद भाऊचा आहे. आणि त्याचप्रमाणे इंगळे महाराज सुद्धा आहे, ते सुद्धा 2 मिनिटं बोलतो, 2 सेकंद बोलतो. तर हे होते आमच्यासोबत आळंदीचे हरिभक्त पारायण श्री संतोषजी महाराज निंबाळकर, ज्यांनी इथं श्रीमद नवनाथ कथा वाचन हा सप्ताह इथं पार पाडला आहे. आणि त्यांच्यासोबतच अजून जे कीर्तनकार आहे रामेश्वर महाराज इंगळे यांच्याकडूनही जाणून घेऊया. काय म्हणणार आजच्या विषयी? तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अवघे धन्य होऊ आता करविता स्मरण. सकळ जीवांना इथं आनंद येण्याकरता सगळ्यांना इथं आनंद मिळतो. सगळेजण येथे येऊन एकोप्यानं राहतात. लहान मोठे अज्ञानी त्याप्रमाणे सर्व स्वभावाची येथे येऊन सर्वजण एकरूप होऊन एका स्वभावानं सर्व जाती धर्माचे सर्व येऊन इथं आनंद घेतात. आणि इथं कार्यकारी मंडळींची जिद्द, त्यांचा एकोपा, या सर्वांच्या मिळून इथं सर्वांना एक आनंद. रामकृष्ण. काय म्हटलं? रामेश्वर महाराज. तर हे होते आमच्यासोबत रामेश्वर महाराज इंगळे यांनी पण इथं पूर्ण सप्ताह आणि त्यांचं भजन कीर्तन
आणि जेवढेही धार्मिक कार्यक्रम आहे त्या सगळ्यामध्ये यांचा सहभाग होता. आणि आज जे आहे शेवटला दिवस आणि आज इथं महाप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. तर अजून आमच्यासोबत जुळत आहे. काय नाव सर आपलं? संजय लवाडे. संजय लवाळे. काय बोलाल आजच्या विषयी? आजचा हा आनंद उत्सव गगनात मावेना असा आम्हाला झालेला आहे. कारण इथे 1 तारखेपासून तीर्थस्थापना झाल्या तेव्हापासून श्री नवनाथ पारायण सतत निंबाळकर महाराज आळंदीकर यांनी चांगला आम्हाला श्रवण करण्यास भेटलं. त्यांनी जे आम्हाला नवनाथ महाराजांच्या बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याचा जो प्रसाद आहे, आज जो महाप्रसाद आहे, ह्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी किती परिसरातून लोक दमदाटी करून इथे हजर झालेले आहेत. म्हणजेच प्रसाद हा इतका चांगला आहे का तो प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला वर्षभर त्याची आठवणच येत राहतो. आणि पुढच्या वर्षी किती तारखेला आहे हे आम्ही आयोजकाला सुद्धा विचारून जातो का पुढल्या वर्षी कोणत्या कथेचं पारायण आपल्या मंडळाने ठेवलेलं आहे. आणि तसेच 7 दिवस सतत रात्रीचे जे कीर्तनकार येऊन त्यांनी चांगले कीर्तन केले. परवाच्या दिवशी भारूड झालं. भारूड इतकं सुंदर होतं का कोणाचंही उठण्यास असं मन करत नव्हतं. आणि काल जो पालखी सोहळा झाला तो पालखी सोहळा पूर्ण परिसरात 3-4 कॉलनीमधून रात्रीचे 10:30-11 वाजेपर्यंत परत इथं यायला वेळ झाला. तरी सर्व पालखीसोबत असणारे जेवढे भाविक भक्त होते ती कुठेही तिथून हल्ले नाही. 10:30-11 वाजेपर्यंत इथं राहिले. आणि बघा बाहेरगावच्या ज्या दिंडी पताका घेऊन लोक आले होते त्यांना इथं भोजन देऊन त्यांना रवानगी करण्यात आलं. चांगला उत्सव हा नवनाथ महाराज मंदिरात होतो हे आम्हाला आनंद होतो, गर्व वाटतो याचा. हेच नाही एवढे मी बोलतो. काय नाव म्हटलं? संजय. आमच्यासोबत या मंदिराचे सदस्य पदाधिकारी संजय लवाळे अजून आमच्यासोबत जुळत आहे. काय नाव भाऊ आपलं? सुरसाऊत. काय म्हणाल आज? आज आमच्या परिसरामध्ये जवळपास 20 वर्षापासून हे कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. असंख्य आमच्या परिसरामध्ये मंदिर आहेत, 10-15 मंदिर आहे. त्यात एकमेव मंदिर म्हणजे नवनाथ महाराज मंदिर. त्यात लाभलेले आमचे निंबाळकर महाराज गुरुवार्य आणि त्यांना अध्यक्षपद म्हणून हे आपले लवाळे साहेब हे बरेच वर्षापासून स्वीकारत आहेत. अतिशय चांगले आणि सुज्ञ प्रकारे हे कार्यक्रम आमच्या होत आहे. त्यामध्ये प्रेम, स्नेह, सद्वर्तन, सदाचार, आसक्ता, सहिष्णुता या बंधुभावाची भावना आमच्या परिसरामध्ये निर्माण होतो. आणि शांतता, सुव्यवस्था निर्माण आहे. कुठलाही भांडण तंटा न होता आमचे हे स्वावलंबीनगर अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहे. त्यावर एवढंच मी बोलून आपले शब्द बंद करतो. काय नाव म्हटलं? ज्ञानेश्वर सुरसाऊत. तर हे होते आमच्यासोबत ज्ञानेश्वर सुरसाऊत. आणि यासोबतच आमच्यासोबत जुळत आहे देवेंद्रजी लवाडे, जे आमचे खूप जुने मित्र पण आहे आणि या मंदिराचे सर्व आहे. कारण की इथं जे काही कार्य होतात, भागवत सप्ताह आणि जेवढेही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन इथं केल्या जातं ते यांच्या देखरेखीखाली हे कार्यक्रम राबविले जातात इथं. तर त्यांच्याकडूनही जाणून घ्या. काय म्हणाल देवेंद्र भाऊ आजच्या विषयी आपण? मी देवेंद्र लवाळे. मी या नवनाथ मंदिराला बरेच दिवसापासून जुळलेलो आहे आणि माझ्या घरी सुद्धा नवनाथ मंदिराचा ग्रंथ आहे. आणि निंबाळकर महाराज आम्हाला साथ देतात आणि इंगळे महाराज सुद्धा साथ देतात. बऱ्याच वर्षापासून इतका कार्यक्रम चालू राहणार आहे असे मी बोलून माझे 2 शब्द. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत देवेंद्रजी लवाडे. यांनी आम्हाला खूप सुंदर माहिती दिली आणि यांनी हे पण म्हटलेलं आहे की हे कमीत कमी 17 वर्षापासून या मंदिराशी जुडलेले आहे. जे इथं भव्य दिव्य नवनाथ मंदिर आहे, या मंदिराचे हे पदाधिकारी पण आहे आणि नवनाथांचे परमभक्त आहेत. आणि यांच्या घरी पण नवनाथांची पोती आहे आणि त्याच अनुषंगाने हे इथं जे कार्यक्रम राबविले जातात त्याच्यात यांचं सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका यांची राहतात. आणि याच्यासोबत यांचे जेवढे काही जे आहे मित्रगण आणि या मंदिराचे पदाधिकारी हे सगळे मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करतात. किसनजी मोरे त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणाल किसन दादा आज याविषयी? जवळपास 1 डिसेंबरला हा सप्ताहाचा कार्यक्रम सुरू झाला आणि 4 तारखेला दत्त जयंतीनिमित्त पण कार्यक्रम केला. आणि इथे निंबाळकर महाराज यांच्या मधुर वाणीतून दररोज कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तसेच आमचे इंगळे महाराज यांच्या पण मधुर वाणीमधून सुंदर असा कथेचं वाचन करण्यात आलं. आणि दरवर्षीच आमच्या इथे हा जवळपास 16-17 वर्षापासून कार्यक्रम
कार्यक्रम केला जातो आणि आज या कार्यक्रमाची सांगता आहे सगळे सर्व परिसर भाविक भक्तांना विनंती आहे की पाणी पिण्याची व्यवस्था बाहेर केलेली आहे. महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता सगळेजण आलेले आहे पात्रावरी आणि सुद्धा उदारपणाने बाहेर टाकावी. दान सुद्धा दिलेलं आहे. हा गाडी आहे ते गाडीमध्ये टाकावी. पडलेलं नाही आजपर्यंत, याच्या पुढे पडणार नाही आणि हा भागवत सप्ताह अखंडपणे सुरू राहावा हीच अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत किसनजी मोरे आमच्यासोबत जुळत आहे. काय नाव दादा आपण? माझं नाव सुनील मेश्राम आहे. काय बोलाल आजच्या विषयी? आजच्या विषयी मी हे सांगेन की संतोषजी निंबाळकर महाराज यांच्या विचारातून या ठिकाणी नवनाथ मंदिर स्वावलंबी नगर या ठिकाणी ज्या भक्तांना वाढणं 20 करण्याची वर्षापासून सेवा करायची असेल त्यांनी भागवत कथाचा कार्यक्रम आयोजित यथाशक्ती करू शकता. करण्यात येत आहे आणि या कथेमधून अनेक लोकांना एक प्रबोधन म्हणजे या ठिकाणी विचार चांगले मिळतात त्यांना आणि एकोपा कसा राहील या कॉलनीमध्ये समता बंधुत्व आणि हे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचतील हे संतोषजी महाराज निंबाळकर यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि आमच्या एरियामध्ये सगळ्यात जास्त जर या कार्यक्रमाचं जर सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला जर द्यावंसं वाटेल तर आमचे देवेंद्रजी लवाडे आहे. त्यांनी एकट्या माणसांनी हा जो कार्यक्रम 20 वर्षापासून घडून आणलेला आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की देवेंद्र वराळे यांनी हा चांगल्या पद्धतीने 20 वर्षांना आणि जो स्टॅमिना जो 20 वर्षाच्या अगोदर होता आजही त्यांच्यामध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही बंडेरा न्यूजचे या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल बंडेरा न्यूजचे मी मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आमच्यासोबत काय नाव म्हटलं? सुनील मेश्राम आणि यांनी पण खूप छान माहिती दिली. आणि या इथल्या परिसरातील दामोदर कॉलनी या परिसरात जे नवनाथ मंदिर आहे आणि इथं जे वर्षभर कोणते ना कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्येच वर्षातून एक वेळा दत्त जयंतीचा कार्यक्रम इथं भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात इथं आयोजित करण्यात येत असते. स्वतः पेटी डब्बा इथे बाजूला साईडलाच उभे आहे त्यामध्ये ते टाकण्यात यावी आणि सर्व स्वयंसेवकांना कळण्यात येते की सर्व भावी भक्तांना प्रसाद देतेवेळी प्रसाद हा विचारूनच द्यावा जेणेकरून वाया जाणार नाही आणि सर्वांनाच तो प्रसाद मिळाला पाहिजे. प्रसाद हा फार महत्वाचा आहे. तर हे पाहू शकता आणि तो की सर्व भावी भक्तांनी चांगला ग्रहण करावा. दत्त जयंती निमित्त जे आयोजित करण्यात आलेला आहे महाप्रसादाचा कार्यक्रम त्याचं भक्तगण लाभ घेताना इथं पाहू शकता आपण. सध्या मागणी करू नका. नंतर सर्व प्रसाद हा आपलाच आहे, सर्वांना तो मिळणारच आहे. परंतु आता सध्या त्यांना डिस्टर्ब करू नका. महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी महाप्रसादासाठी येण्याची कृपा करावी आणि सगळ्या भाविक भक्तांनी पत्रावळी कोणीही उष्टे टाकू नये. आवश्यक तेवढे घ्यावे आणि पत्रावळी स्वतः उचलायची आहे आणि बाजूला महानगरपालिकेची गाडी उभी आहे त्या कंटेनर मध्येच टाकायचं आहे पत्रावळी. पाण्याची व्यवस्था बाहेर केलेली आहे, मंडपाच्या बाजूला केलेली आहे. आणि चप्पल घेऊन कोणी मंडपात येऊ नये. मंडपाच्या बाहेरच चप्पल काढावी. कोणी तुमची चप्पल घेऊन जाणार नाही आहे. हे पाहू शकता अमरावती कटोरा रोड स्वावलंबी नगर दामोदर कॉलनी या परिसरातील भव्य दिव्य असं हे श्री नवनाथ मंदिर इथं स्थित आहे. आणि इथं 1 डिसेंबर 2025 पासून तर 9 डिसेंबर 2025 पर्यंत भव्य दिव्य श्रीमद नवनाथ पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. 4 डिसेंबरला दत्त जयंतीचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्त आज इथं महाप्रसादाचा आणि भोजनाचा कार्यक्रम आहे. तर सगळं भक्तगण इथं लाभ घेत आहे. पाहू शकता आपण
दामोदर कॉलनी परिसरातील नवनाथ महाराजांचं मंदिर. फोटो भी दे और एक वीडियो भी चलने दे. आता येत जा, या ना, या चालू रखा, येत जा, एक ते तिकडे देवेंद्र भाऊ असेल लवाडे, त्यांना थोडं आवाज जब सब बाहर निकलेंगे तब फिर से एक खींच लेंगे. ते पाहू शकता इथं महाप्रसादानिमित्त इथं जे स्वयंपाकाची व्यवस्था केलेली आहे. तर इथं सगळे महिला पुरुष हे इकडं सहकार्य करत आहे आणि भोजनाची व्यवस्था करत आहे, महाप्रसादाची व्यवस्था करत आहे. पाहू शकता आपण. ही आमच्या सोबत जुळत आहे. काय नाव आपलं? रावसाहेब बोंडे. काय म्हणाल आज या उत्सवानिमित्त जे चालू आहे? आमच्या इथे 15-16 वर्षापासून हा उत्सव सुरू आहे. श्री नवनाथ महाराज यांचे भागवत सप्ताह आणि भागवत प्रवक्ते आहेत निंबाळकर महाराज. आणि 4 डिसेंबरला इथं दत्त जयंतीचा कार्यक्रम 4 डिसेंबर दत्त चांगला कार्यक्रम झालेला आहे. आणि आज जे आहे महाप्रसाद त्या दत्त जयंतीच्या निमित्तच आहे. हा दत्त जयंती निमित्त महाप्रसाद आहे 9 डिसेंबरला. 9 डिसेंबरला महाप्रसादाचा आहे. आणि याच्यानंतर हा कार्यक्रमाची सांगता होईल. संध्याकाळी विसर्जन आरती वगैरे झाल्यानंतर. काय नाव म्हटलं तुम्ही? माझं नाव रावसाहेब भोंडे. ते होते आमच्या सोबत रावसाहेब भोंडे. प्रवीण मेश्राम. काय बोलाल? काही नाही, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथं म्हणजे उत्साहामध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या आयोजनाची सांगता आज इथे होत आहे महाप्रसादाच्या रूपाने. आणि या परिसरातील स्वावलंबीनगर परिसरातील सर्व नागरिकांच्या सहभागातून आणि या येथे मंदिराचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या सहभागातून हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा चांगला उत्साह साजरा होतो. आणि संध्याकाळी या कार्यक्रमाची महाप्रसाद झाल्यानंतर. काय नाव आपलं? प्रवीण. हे होते आमच्यासोबत प्रवीण मेश्राम. आमच्यासोबत अजून एक भक्तगण जुळत आहे, त्यांच्याकडून जाणून. संतोष अवजेकर. संतोष अवजेकर काय बोलणार? गेल्या 7 दिवसापासून सप्ताह बसलेला आहे. गेल्या 9 दिवसापासून या नवनाथ मंदिरात सप्ताह बसलेला आहे. आणि इथं या पूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण एक निर्माण झालेलं आहे. आणि भरपूर एरियातल्या लोकांचा प्रतिसाद आणि आमचे लवाडे भाऊ यांची भरपूर याच्यात मेहनत आहे आणि सर्वच लोकांची मेहनत आहे. त्याच्यामुळं हा सप्ताह आणि हा सार्वजनिक कार्यक्रम पार पडलेला आहे आणि चांगल्या रीतीने पार पडलेला आहे. आणि आज त्या सर्वांचं एक स्वरूप म्हणून आज भंडाऱ्याचं एक आयोजन आहे आणि एरियातली परिसरातली सर्व मंडळी आनंदाने प्रसाद घ्यायला आलेले आहे. धन्यवाद. संतोष अवजेकर. शिखरे है ठिकाना शिखरे है ठिकाना कहीं चला जा पर प्रेम नगर मत जा प्रेम नगर मत जा मुसाफिर कहीं चला जा पर प्रेम नगर मत जा. अजून आमच्यासोबत जुळत आहे काही भक्तगण आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काय नाव झालं? गजानन पुंडलिकराव बोबडे. काय बोलणार आजच्या विषयी? आजच्या विषयी मी हेच बोलणार की आमच्या एरियामध्ये 17 वर्षापासून ह्या आपला प्रोग्राम होत आहे
आपल्या याचा नवनाथ महाराजाचा प्रोग्राम होत आहे आणि त्यानुसार सगळे पारायण ठेवल्या जातात आणि खरोखरच ते 9 दिवस असे राहते का ह्या पूर्ण एरियातील लोकांचा एक उत्साह निर्माण होतो आणि त्या माध्यमातून अनेक कीर्तनं भजन मंडळी या माध्यमातून चांगली मिरवणूक काढल्या जाते आणि खरोखरच ह्या आमच्या ह्या 8-9 जे म्हणजे मोहल्ले एरिया आहे ह्या एरियामध्ये एक उत्साह निर्माण होऊन एक वातावरण सगळं भक्तिमय वातावरण होते आणि तसेच 9व्या दिवशी जो महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो आणि कमीत कमी 3,000 ते 4,000 जे भाविक भक्त आहे आपला महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि खरोखरच हे 17 वर्षापासून तर आमचा त्या एरियात जो कार्यक्रम होत आहे तो वाखाणण्याजोगा आहे आणि याच्यासमोर सुद्धा असेच कार्यक्रम होईल असे मी अपेक्षा करतो आणि खरोखरच हे होत आहे आणि एक लोकांना एक ऊर्जा मिळते चालना मिळते आणि 9 दिवस एक आपल्या उत्सवाच्या याच्यात जातात बरोबर आहे आणि आपले जे समस्या आहेत दुःख आहेत सुख आहेत त्यांचं सगळं निवारण आपल्या याच्यात होते. काय नाव म्हटलं आपण? गजानन पुंडलिकराव बोबळे हे होते आमच्यासोबत गजानन पुंडलिकराव बोबळे. तरी आमच्यासोबत अजून एक भक्तगण जुळत आहे आणि ते स्वतः जे मूर्तिकार आहे मूर्ती बनवतात तर यांनी मूर्ती बनवून दिलेली आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून म्हणून यांचा आज इथं स्वागत सत्कार करण्यात आलेला आहे. काय नाव आपलं? गौरव ताज आमचं नाव आहे. मूर्तिकार आम्ही कुंभारवाड्यात असतो. अच्छा. आणि भरपूर मूर्त्या बनवतो साहेबा त्या माध्यमातून आम्ही बाबाची मूर्ती केली इथं देखील चांगलं वाटलं. नवनाथ महाराजाची हां नाही भोले बाबाची भोले बाबाची मूर्ती केली आहे आणि या मंदिराला दिली आहे. नाही इथं एक कार्यक्रमासाठी ती दिली होती. अच्छा कार्यक्रमासाठी दिली होती. अच्छा अच्छा अच्छा. अरे हा कार्यक्रम खूप मोठा आहे. हां हां. काय नाव म्हटलं आपलं? गौरव मूर्तिकार. हे होते आमच्यासोबत गौरव मूर्तिकार. यांनी कार्यक्रमानिमित्त इथे एक भोले बाबांची मूर्ती इथं दिलेली आहे जे इथं समोर ठेवलेली आहे. आम्ही मागही दाखवलेली आहे आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आपलं नाव काय? माझं गौरव. गौरव. अच्छा. गौरवच्या नावानं आमचं अच्छा आहे. अच्छा अच्छा. गौरवच्या नावानं सगळं. चला ठीक आहे खूप छान काम आहे. हे होते आमच्यासोबत मूर्तिकार गौरव. यांनी पण इथं जे आहे आज इथं भेट दिलेली आहे. या मंडपात यांनी मूर्ती कार्यक्रमानिमित्त इथं आणून दिलेली आहे. हे कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी गौरव आर्टकडून ही मूर्ती इथं कार्यक्रमानिमित्त ठेवण्यात आलेली आहे. असं सगळे जे फळे आमच्यासोबत इथले पदाधिकारी आणि नवनाथ महाराजांचे भक्त इथं जुळत आहे त्यांच्याकडून जाणून घ्या. काय म्हणणार आजच्याविषयी? आजच्या विषयी असं आहे की नवनाथ मंदिरावर दत्तात्रय महाराजाचा सप्ताह चालू होता आपल्याकडून. आज पूर्ण समारोप म्हणजे आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि महाप्रसादाचं आयोजन चांगल्या प्रकारे चालू आहे आणि दरवर्षी अशाच प्रकारे चालू राहील अशी माझी विनंती आहे. हरीश गुणवंतराव लवाडे. तर हे होते आमच्यासोबत हरीश गुणवंतराव लवाडे. ते पाहू शकता आपण अमरावती कठोरा रोड स्वावलंबी नगर दामोदर कॉलनी या परिसरात नवनाथ मंदिर हे भव्य दिव्य मंदिर इथं 17 वर्षापासून अस्तित्वात आहे आणि इथं दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन इथं केल्या जातात. त्यामध्ये आमचे देवेंद्र भाऊ लवाडे आणि यांची हे सर्व पूर्ण टीम हे सतत सहभाग घेतात आणि दरवर्षी दत्त जयंतीच्या वेळेस इथं जे आहे विविध भागवत सप्ताह त्यामध्ये श्रीमद नवनाथ कथेचं आयोजन आणि ही नवनाथ कथा यावेळेस हरिभक्त पारायण श्री संतोषजी महाराज निंबाळकर यांच्या मधुरवाणीतून संपन्न झाली आणि 4 डिसेंबरला दत्त जयंतीचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता. त्याच निमित्त आता 9 डिसेंबर 2025 रोजी
महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला आणि आज या कार्यक्रमाची सांगता झाली. तर काय म्हणाल देवेंद्र भाऊ? आज जो सतत 9 दिवसापासून सुरू असलेला आमचा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आज त्याची 9 तारखेला समाप्ती झाली, सांगता झाली आणि सर्व परिसरातील भाविक भक्त सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि भविष्यातही असंच आमच्या इथे भागवत सप्ताह होत राहो आणि सगळ्या परिसरातील लोकांनी मदत पण करावी अशी अपेक्षा ठेवून आता दुसरं आमच्या पुढलं ध्येय असं आहे, हे जे मंदिराचा वरचा कळस आहे थोडा शिकस्त झालेला आहे, त्याला जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आणि त्याला जर समजा परिसरातील लोकांनी जर सढळ हाताने मदत केली तर आम्ही काम पूर्ण करू. काय नाव म्हटलं आपलं? किसन मोरे. ते हे होते आमच्यासोबत किसन मोरे. हां, तर अजून आमच्यासोबत महिला मंडळी जोडत आहे. काय नाव आपलं? छान कार्यक्रम झाला. 7 दिवसाचा कन्या पार पडला आणि आयोजकांनी छान व्यवस्थापन केलं आणि लोकांनी पण प्रतिसाद भरपूर दिला. त्याच्यामुळे सर्व जणांची मी हे करते, आभारी आहे. दरवर्षी कार्यक्रम असतो, हा खूप मोठा कार्यक्रम असतो नवनाथ महाराजांचा आणि लोक पण खूप प्रतिसाद देतात त्याला. छान कार्यक्रम झाला. खूप खूप धन्यवाद. आपण काय बोला? काय नाव आपलं? आमचा कार्यक्रम छान झाला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी. खूप खूप धन्यवाद. काय नाव आपलं? प्रीती प्रदीप गौरखेडे. हे होते आमच्यासोबत प्रीती प्रदीप गौरखेडे. आपण काय बोलणार? आरती गौरखेडे. 2001 पासून हा सप्ताह चालत आहे आणि ही परंपरा अशीच चालत राहणार. अच्छा, त्याबद्दल आमचे धन्यवाद. काय नाव म्हटलं? आरती बोरखेडे. तर ही होती आमच्यासोबत आरती बोरकडे आणि या सगळ्या महिला मंडळांनी यांना खूप छान माहिती दिलेली आहे आणि दरवर्षी असंच कार्यक्रम होत राहो ही अपेक्षा यांनी केलेली आहे. महिला मंडळी इथं उपस्थित आहे आणि लवाळे मॅडम आमच्यासोबत जोडत आहे. जाणून घ्या काय म्हणाल मॅडम, पूर्ण परिचय द्या पहिले आमच्या दर्शकांना. माझे नाव आशा देवेंद्र लव्हाळे. आज दिनांक 1 डिसेंबरपासून जो भागवताचा हा कार्यक्रम सुरू झाला होता त्याची आज सांगता झाली आहे. सांगता ही महाप्रसादाने झाली आहे. महाप्रसाद हा अत्यंत आनंदाने आणि उत्साहपूर्वक झाला आहे. सर्व भाविक भक्तांनी या प्रसादाचा आनंद घेतलेला आहे आणि आम्हाला खूप चांगला महाप्रसाद झाला याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि असाच कार्यक्रम दरवर्षी करा आणि आम्हाला बोलवा असं त्यांच्याकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. आशा देवेंद्र लवाडे. तर हे होते आमच्यासोबत आशा देवेंद्र लवाडे. काय नाव आपलं? अर्चना ठाकरे. हां, आमच्या कॉलनीतील हा कार्यक्रम अति उत्साहाने पार पडला आणि याची सांगता चांगल्या प्रकारे झाली. महाप्रसाद पण खूप छान होता आणि असाच कार्यक्रम दरवर्षी हो ही मी नवनाथ चरणी प्रार्थना करते. काय नाव म्हटलं? अर्चना ठाकरे. तर हे होते आमच्यासोबत अर्चना ठाकरे. यांनी पण खूप छान माहिती दिली आणि आज जे आहे की हा 1 डिसेंबरपासून जो दत्त जयंतीनिमित्त जे कार्यक्रम इथं सुरू करण्यात आला होता, आज 9 डिसेंबर रोजी हा प्रसाद आज इथं आयोजित करण्यात आला होता दत्त जयंतीच्या निमित्त. तो आज इथं त्याची समाप्ती झालेली आहे, या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. तर यासोबतच मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन फैजान शाहसह पाहत राहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.